नमस्कार. एक कार्यकर्ता ते कुशल नेता इथपर्यंतचा प्रवास सोपा नाहीये. राजकारण म्हटलं की या सगळ्या गोष्टी आल्याच आणि तरुण आणि युवा पिढीला एक वेगळं मार्गदर्शन आणि एक वेगळ्या पद्धतीने राजकारण शिकवण्याचं आणि त्यांना समजून सांगण्याचं काम माननीय श्री गणेश लोमटे सर आज आपल्याला सांगणार. सो त्यांचं स्वागत करूयात. श्री गणेश लोमटे सर, नमस्कार. नमस्कार सर. ऑब्व्हियसली माझा पहिला प्रश्न हा असा असेल की कारण मी तरुण आहे आणि मला त्या गोष्टीची खूप आवड आहे आणि क्युरियोसिटी या गोष्टीची की राजकारणामध्ये जर उतरायचं असेल किंवा काहीतरी एक वेगळी प्रशिक्षण घेऊन उतरायचं असेल तर ते कशा पद्धतीने उतरावं? राजकारणामध्ये उतरायचं पहिल्यांदा असं आहे की लहानपणापासून आपण एक ज्या ज्या गोष्टी पाहतो त्या गोष्टींचा प्रभाव परिणाम आपल्यावरती होत असतो. मग मुलं ही राजकारणाकडे का जातात तर कुणाचा तरी त्यांच्यावरती प्रभाव असतो. जसं घरातली ज्येष्ठ मंडळी आहे ती राजकारणाबद्दलची चर्चा करतात, मग त्यातनं ते त्यांना वाटतं की अरे राजकारणासारखं क्षेत्र काहीतरी ज्यामध्ये की मोठं, मग राजकारणाशिवाय मोठं होऊ शकत नाही असं कुठेतरी त्यांना वाटतं. मग ते वाटणं जे आहे ते त्यांचं आकर्षण बनतं की राजकारण, त्याकडे त्यांचं आकर्षण. मग त्यानंतर त्यांची इच्छा असते की राजकारणात आपण काहीतरी करायचं. मग त्यानंतर ही तीव्र इच्छा असते आणि या तीव्र इच्छेपोटी तो मुलगा किंवा तो व्यक्ती राजकारणामध्ये जातो आणि 2-4 प्रयत्नामध्ये जेव्हा त्याच्या हातात काही लागत नाही मग तो परत बाउन्स मारतो, म्हणजे वापस येतो. आणि त्या दरम्यान घरातल्या लोकांचे, अनेकांच्या घरात असं असतं की राजकारण हे वाईट क्षेत्र आहे, तिकडे जाऊ नको, राजकारणाकडे जाऊ नको, हे हुक्स घरातनं लागलेले असतात. पण बऱ्याच लोकांचं असंही असतं की तू राजकारणच कर, कारण की त्यांचा राजकीय वारसा असतो. म्हणून आता तुम्ही जो प्रश्न विचारला की राजकारणात उतरणाऱ्या तरुणांनी काय करावं, सर्वात महत्वाचं आधी हे जाणून घ्यावं की मला राजकारणामध्ये असं काही नाहीये की राजकारणामध्ये तुम्ही लगेच मोठं पण मिळतं असं नाही. राजकारणातल्या मोठ्या लोकांचं मोठे पण दिसतं, पण त्यामागची ढोर मेहनत हे त्यांना माहिती नसतं. आणि राजकारणात उतरणाऱ्या तरुणांनी त्यांची तत्व, निष्ठा, विचार आणि मला नेमकं काय करायचंय याचा एक आत्मचिंतन हे करणं गरजेचं आहे. क्या बात आहे सर. लहानपणापासून ऍक्च्युअली तुम्हाला पण वारसा लाभलेला आहे, कारण तुमचे वडील, तुमचे आजोबा राजकारणामध्ये प्रॉपर सक्रिय आहेत. सो त्या बाबतीत म्हणजे लहानपणापासूनच राजकारण घरात आहे आणि आता इथपर्यंतचा प्रवास, तुमचा प्रवास तो काय आहे तुम्हाला सांगतो सर? हो, मुळात माझं घराणं राजकारणामध्ये आहे. माझे आजोबा जे की नगराध्यक्ष होते, यानंतर माझे चुलत आजोबा हे जिल्हा परिषद अध्यक्ष होते. आणि वाड्यामध्ये किंवा ओसरीवर आमच्या ओट्यावरती घरामध्ये सतत सोसायटी असेल, जिल्हा बँक असेल, कुठलं संस्था असेल, या सगळं राजकारणाच्या सतत चर्चा घरामध्ये असायच्या. विधानसभा निवडणूक, लोकसभा निवडणूक, म्हणजे वर्षाचे 365 दिवसांमध्ये किमान एक 10 मिनिटांचा 15 मिनिटांचा वेळ असा गेला नाही की त्याच्यामध्ये राजकारणाची चर्चा झाली नाही. आणि मग त्या काळामध्ये महाविद्यालयीन निवडणुका, आमची जॉईंट फॅमिली, आमचे काका हे सगळे महाविद्यालयीन निवडणुका लढवायचे आणि त्यामुळे राजकारण 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 यातनं मी मोठा झालो. माझे वडील एका आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेजचे प्रिन्सिपल होते. त्यांना राजकीय वारसा होता पण ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये गेले. पण मी मात्र त्या राजकीय चर्चांमुळे माझ्यावरती तो प्रभाव कुठेतरी आणि मी राजकारणामध्ये आलो. मग झालं असं की महाविद्यालय निवडणुकांमध्ये मी कॉलेजचा GS झालो. मग त्यानंतर BA ड्रामॅटिक्स केलं मी आणि त्यात नंतर MA पॉलिटिकल सायन्स केलं, MA हिस्ट्री केलं. आणि राजकारण जे मनामध्ये होतं कुठेतरी ड्रामॅटिक्स केल्यामुळं माझ्या मनामध्ये एक मला वक्तृत्व आणि स्टेज परफॉर्मन्स हा कायम मला माझ्यामध्ये होता, त्याची सवय होती मला. म्हणजे ते जे मीच ऐकतो की राजकारणी म्हणजे काहीतरी एक न शिकलेला एक वर्ग असतो किंवा काय असतं, असं काही नाही. तुम्हाला बघून ते वाटतं की तुम्ही एक प्रॉपर डिग्री घेऊन आणि आता इथपर्यंत पोहोचलेला आहे. सो ग्रेट सर. ऍक्च्युली आता राजकारण तुमच्या घरापासून सुरू झालं तर हे आपण जे ऑर्किड आणि ट्रेनिंग सेंटर आणि हे सगळं सुरू केलेलं आहे, सो ही संकल्पना काय, कशी सुचली सर? काय ऑर्किड स्थापन करायचं कारण काय? मी शाळेमध्ये असताना वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा भरपूर केल्या. त्यानंतर याच वक्तृत्वाच्या जोरावरती मी 2009च्या इलेक्शनमध्ये सहभागी झालो. काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी नागपूर पासून ते मुंबईपर्यंत जवळपास लोकसभेमध्ये विलासजी मुत्तेमवार, मुकुलजी वासनिक, प्रतीकजी पाटील 2009चे उमेदवार, त्यानंतर प्रिया दत्त, सुरेश टावरे, वसंत डावखरे, एकनाथरावजी गायकवाड आणि गुरुदाजी कामत या सर्व मंडळींसाठी मी पक्षाने माझ्यावरती जबाबदारी दिली होती, युवा वक्ता म्हणून आणि प्रचारक म्हणून. आणि त्यावेळेला मी 47 सभा घेतल्या. मग हे जे माझं लोकसभेतलं कार्य होतं
त्यात मी भरपूर सभा घेतल्या. हे कार्य पाहून नंतर तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष माणिकरावजी ठाकरे यांनी मला त्यांच्यासोबत एक संपर्क अभियान काढलं. त्या संपर्क अभियानमध्ये स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या शिफारसीनुसार आणि बाकी बाळासाहेब विखे पाटील यांच्या शिफारसीनुसार मला संपर्क अभियानमध्ये त्यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्र मला फिरण्याची संधी मिळाली. आणि हा महाराष्ट्र फिरत असताना माझ्या लक्षात आलं की ज्या ज्या मोठमोठी राजकीय घराणी आहेत आणि त्यांच्याकडे सर्व आहे, पण ही घराणी जसं काळ बदलतो तसं हे कुठेतरी त्यांचा ऱ्हास होत चाललाय. आणि ज्यांच्याकडे काही नाहीये पण एक सक्रिय आहे किंवा राजकारणात कसं काम करायचं हे त्यांना माहिती असल्यामुळं काही जण नव्यानं राजकारणामध्ये येतात. आणि मग हे सर्व गोष्टींची मला म्हणजे कुठला तालुका असा नाही महाराष्ट्रातला की ज्या ठिकाणी मी फिरलो नसेल त्या काळामध्ये. आणि राजकारणातले मोठमोठे नेते, राजकीय घराणी, राजकीय सर्व घडामोडी, या घटना, या सर्व गोष्टी मी निवडणुकांच्या दरम्यान खूप पाहिल्या. प्रत्येक निवडणुकीमध्ये मी सहभाग घेतला. आणि त्यानंतर लक्षात असं आलं की राजकारणामध्ये कार्य करणारा कार्यकर्ता असो किंवा नेता असू द्यात, या प्रत्येकाला राजकारणात नेमकं काय करायचं या अनुषंगानं त्याची कारणं मला सापडली. आणि अशा अनेक व्यक्तिमत्वांचा आम्ही अभ्यास केला, समीक्षण केलं, त्यांचं परीक्षण केलं की हा व्यक्ती इथपर्यंत पोहोचला याची कारणं काय, याच्याकडे सर्व काही असू नये, हा व्यक्ती खाली आला याची कारणं काय. आणि मग असं वाटलं की तंत्रशुद्ध याला कुठेतरी आपण मांडणी केली पाहिजे. आणि मग याचा एक वेगळा अभ्यासक्रम बनवला. कारण की राज्यशास्त्राच्या पुस्तकातलं राज्यशास्त्र वेगळं आहे, पण राजकारणामध्ये फील्डवरती कसं काम करायचं याचं कुठेही पुस्तक नाही किंवा याचं कुणी तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही. शेवटी जेवढं सुचतं, जितकं जमतं, जसं डोक्यात विचार येतात आणि जसं कुणाचं छोटं मोठं मार्गदर्शन असतं त्यानुसार त्याची राजकारणाची धडपड चालू असते. पण त्या धडपडीला यश येईल असं सांगता येत नाही. आणि म्हणून मग राजकारणामध्ये कार्य करायचं तर नेमकं काय केलं पाहिजे याचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण म्हणजे मग ऑर्किडच्या माध्यमातून राजकारणात यशस्वी होण्यासाठी राजकीय नेतृत्व कौशल्य हे त्यामध्ये आम्ही स्थापन केलं. वा 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 वा, हे ऍक्च्युअली खरं तर नवीन आहे, कुठली तरी अशी वेगळी संकल्पना. मी याआधी अशी कधी ऐकली नव्हती की राजकारणासाठी कुठलं तरी एक ट्रेनिंग असतं किंवा काय. आणि मी जरी माझ्या मनात असलं की बाबा असं काहीतरी करायचंय, पण ते मला करायचं संधी कुठे मिळेल, वेळ काय आहे ते करण्याचा, ते पण आपल्याकडे कुठं अवेलेबल नव्हतं. आता ते कसं अवेलेबल होईल सर? साधारण कसं तिथपर्यंत पोहोचायचं की यावर शीट पर्यंत जायचंय किंवा तुम्हाला काही ट्रेनिंग घेऊन जायचंय, राजकारणाची ट्रेनिंग घ्यायची, संभाषणाची ट्रेनिंग घ्यायची, त्यासाठी मला कसं अप्रोच व्हावं लागेल? आता या प्रशिक्षणामध्ये आपण नेमकं काय काय घेतो आणि ते कुणी करावं? हे प्रशिक्षणामध्ये जसं की राजकारणात कार्य करणाऱ्या व्यक्तीला फक्त एवढंच वाटतं की असं मोठा नेता व्हावं किंवा मोठ्या नेत्याचं मोठं पण पाहून त्यालाही असं वाटतं की आपणही कधीतरी असं होणार किंवा होतं. पण त्यासाठी ढोर मेहनत लागते आणि मोठ्या लोकांचं मोठे पण दिसतं, पण त्या मागचा त्याचा परिश्रम त्याला माहिती दिसत नाही. आणि राजकारणात काम करत असताना नेमकं काय केलं पाहिजे, जेव्हा आम्ही अनेक व्यक्तिमत्वांचा अभ्यास केला तेव्हा 7 पायऱ्या या आम्हाला लक्षात आल्या. या 7 मुद्द्यांमध्ये जर का माणसानं स्वतःला तयार केलं तर निश्चित तो राजकारणामध्ये यशस्वी होऊच शकतो आणि होणारच. त्या 7 पायऱ्या कुठल्या? तर पहिलं, राजकारणामध्ये कार्य करत असताना फिजिकल फिटनेस तुम्हाला, कारण की रोज तुम्हाला फिरावं लागतं, तुमचा प्रवास असतो, तुमची कधी कधी वादावादी असते, तुमचे दौरे असतात, प्रचंड मेहनत असते. आणि मोठमोठ्या राजकीय लोकांचं एक मी पाहिलं, सकाळी 5 वाजता उठणं आणि दिवसभर काम करण्यासाठी लागणारी एनर्जी मिळवणं आणि त्यांना झोपायला किती वाजतील हे सांगता येत नाही. आणि त्यामुळे फिजिकल फिटनेस हा खूप गरजेचा आहे. मग फिजिकल फिटनेस जर का राजकारणामध्ये ठेवायचं असेल तर नेमके व्यायाम प्रकार कोणते केले पाहिजे, याशिवाय आणि फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेस या दोन्ही एकमेकांशी रिलेटेड आहेत. पण प्रथम काय तर फिजिकल फिटनेस, मग त्यानंतर येतं तुमचं मेंटल फिटनेस. मेंटल फिटनेससाठी तुमची तत्व कुठली असली पाहिजे, तुम्ही काय खाल्लं पाहिजे, तुमचा आहार कसा असला पाहिजे, यानंतर तुमचे विचार कोणते असले पाहिजे, तुमची संगत, तुमचे सुविचार, तुमचा आदर्श, बाकी जगण्याचे मूल्य, हे तुमचं मेंटल फिटनेससाठी. तुमचं ध्यान कोणतं असावं, हे सगळं मेंटल फिटनेस. त्यानंतर येतं तुमचा दुसरी पायरी येते ती म्हणजे स्टडी. ज्या कार्यक्षेत्रात त्याला स्वतःचं राजकारण करायचंय, स्वतःला राजकीय पुढे भवितव्य, त्याला स्वतःचं राजकीय करिअर करायचंय, त्यामध्ये अभ्यास करताना फक्त अभ्यास नाही तर सूक्ष्म अभ्यास, मायक्रो स्टडी त्यांनी कोणता केला पाहिजे, तर तिथल्या लोकांचे प्रश्न काय आहेत, समस्या काय, गरजा काय, त्यामध्ये. आणि मतदार म्हणून ते फक्त सर्वच मतदार एक येतात नाही, त्यामध्ये व्यापारी आहेत, शेतकरी आहेत, उद्योग व्यावसायिक आहेत, वेगवेगळ्या व्हरायटीचे लोक आहेत, नोकरदार आहेत, डॉक्टर, सगळ्या व्हरायटीचे लोक असतात. मग त्या प्रत्येकांसाठी त्यांचे प्रश्न काय
काय आहेत, प्रत्येकाच्या व्हरायटीनुसार त्यांचा प्रश्न काय आहे, त्यांची उत्पन्नाची साधनं काय आहेत, महिलांचे प्रश्न काय आहेत, व्यापाऱ्यांचे प्रश्न काय आहेत, असे अनेक. त्याचबरोबर तिथला पक्षी अभ्यास, त्यानंतर तिथल्या राजकीय कार्यक्षेत्रातले गट तट कोणते आहेत, ह्या सर्व गोष्टींचा त्यांनी अभ्यास करणं गरजेचं असतं. मायक्रो स्टडी करावा लागतो. तिथले भौतिक प्रश्न काय, नैसर्गिक प्रश्न काय, असे विविध त्यामध्ये गोष्टी आहेत. जसं की मग मायक्रो स्टडी यानंतरचे भाग येतात. आता जेव्हा तुमच्याकडे मेंटल फिजिकल फिटनेस येतो, त्यानंतर तुमच्याकडे स्टडी असतो. आता गरज असते तुमच्याकडे काही प्रेझेंट करण्यासाठी स्किलची. आपल्याला एवढंच माहिती आहे की राजकारणामध्ये स्किल्स कोणतं असलं पाहिजे, तो म्हणजे भाषण कला किंवा कम्युनिकेशन स्किल. पण या व्यतिरिक्त आणखी काही स्किल्स लागतात. ते स्किल्स कोणते? फक्त भाषण कला एवढंच नाही. कम्युनिकेशन स्किल म्हटलं तर इतर क्षेत्रातलं कम्युनिकेशन स्किल वेगळं आहे आणि राजकारणामधलं कम्युनिकेशन स्किल वेगळं आहे. कारण की इथं अहमपणा सोडून स्वतःहून लोकांना बोलावं लागतं आधी. कारण की गरज तुम्हाला आहे, लोकांना नाही. बरोबर. तुम्ही कुणी जरी असाल, कुणाची जरी वारस असाल, तुमच्याकडे किती काही असेल तरी देखील तुम्हाला स्वतःहून बोलावं लागतं अहमपणा सोडून. हे पहिलं कम्युनिकेशन स्किल राजकारणामधलं आहे. म्हणजे सुरुवात तुम्हाला मुळापासूनच करावी लागते. येस. आणि या पलीकडे आणखी तुमचं मग वेगवेगळे स्किल्स आहेत. जसं की तुम्हाला आजच्या काळामध्ये कम्प्युटर आलं पाहिजे. कम्प्युटरमध्ये एक्सेल, वर्ड, हे बेसिक जे आहेत त्या गोष्टी आल्या पाहिजे. तुम्हाला सोशल मीडिया मॅनेजमेंट आलं पाहिजे. तुम्हाला स्वतः सोशल मीडिया कसा टॅकल करायचं हे समजलं पाहिजे. त्यानंतर तुमच्या बातम्यांचं नियोजन तुम्हाला करतं, हे स्किल्स मध्ये आलं. याबरोबर तुम्हाला थोडंफार तरी इंग्लिश म्हणा किंवा काय बाकी बेसिक गोष्टींचं ज्ञान असलं पाहिजे. आणखीन काय बेसिक स्किल्स आहेत, ते बेसिक स्किल कोणते, तसं ते संपूर्ण मार्गदर्शन. यानंतरचा भाग आहे तो गॉडफादरचा. तुमच्यामध्ये फिटनेस आहे, स्टडी आहे, स्किल्स आहेत. आता तुम्हाला संधी देणारा, पाठीराखा, तुमचा कैवार घेणारा, तुम्हाला मार्गदर्शन करणारा आणि तुमच्या उन्नतीत आनंद मानणारा, असं तुम्हाला कोणतरी गॉडफादर हवा असतो, जो तुम्हाला पिकअप करेल, जो तुम्हाला संधी देईल. आणि गॉडफादर हा तुम्ही कुणीही असलात, कुणाचेही वारस असलात, तुमच्याकडे किती मोठा वारसा असला, बाकी सर्व साधनं असली तरीही गॉडफादर तुमच्याकडे स्वतःहून कोणी येणार नाही. ये आणि तू असं असं आहे सांगेल तुला आम्ही राजकारणात मोठं करणार, असं होत नसतं. तुम्हाला गॉडफादर निर्माण करावा लागतो. आणि गॉडफादर ज्याच्याकडे गॉडफादर नाहीये त्याची राजकारणातली वाटचाल ही भरकटल्याशिवाय राहणार नाही. राजकारणामध्ये माणूस गॉडफादर शिवाय मोठा होऊ शकत नाही. गॉडफादर शिवाय राजकारण मोक्ष नाही. कारण की मोक्ष या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे. आणि म्हणून राजकारणात गॉडफादर शिवाय मोक्ष नाही. गॉडफादर हा तुम्हाला तयार करावा लागतो. जो गॉडफादर आज आहे तुमच्याकडे, समजा जरी असेल तरी तो योग्य आहे का, तो अपडेट आहे का, तो कार्यकुशल आहे का, तो निष्णात आहे का. आणि जर ते नसेल तर आपल्याला गॉडफादर बदलून जो लंबी का घोडा आहे, अपडेट आहे, निष्णात आहे, जो आपल्याला संधी देऊ शकतो, ज्याचा आपल्या कार्यक्षेत्रावरती प्रभाव आहे, असा गॉडफादर आपल्याला निर्माण करावा लागतो. आणि त्याची एक प्रोसेस आहे हे गॉडफादर. मग त्यानंतर जेव्हा तुमच्याकडे गॉडफादर, स्किल्स, स्टडी आणि फिटनेस असतो, या सर्व गोष्टीनंतर तुमच्यावरती जबाबदारी येतात. मग तुमचं भरपूर दौरे असतात, अनेक ठिकाणी तुम्हाला लोकांना मदत करावी लागते वगैरे वगैरे सर्व गोष्टी असतात. आणि मग इथं तुमचं येतं फायनान्शियल मॅनेजमेंट. मग तुम्ही फायनान्स, कारण की राजकारणामध्ये तुम्ही एखादा छोटा मोठा व्यवसाय करून, छोटी नोकरी करून जर इथं राजकारणात मी काम केलं असं म्हणाल तर होत नाही. कारण राजकारण हा एक महायज्ञ आहे. इथं या 3 बोटाने समिधा टाकून चालत नाही. इथं समिधा अशा होतावी लागतात. आणि मग छोट्या मोठ्या व्यवसायावरती तुमचं राजकारण होऊ शकत नाही. मग तर हा पैसा उभा करायचा कसा, मग कोणत्या माध्यमातून तो आपण उभा करू शकतो, त्यासाठी व्यवसाय कोणता असावा, व्हिजन कोणता असावं, तर त्या अनुषंगाने मग फायनान्शियल मॅनेजमेंट आहे. यानंतर येतं अनेक योजना आहेत. त्या योजना कशा आपण वापरात आणू शकतो, त्या योजना आपण पुढे कशा आपल्या राजकीय कार्यक्षेत्रामध्ये आणायच्या, त्या माध्यमातून वेगवेगळ्या आहेत. आर्थिक गणित कशी आपली बांधायची. त्यानंतरचा भाग येतो तुमचा मॅनेजमेंट. उत्तम राजकारणी हा उत्तम व्यवस्थापक असतो आणि उत्तम व्यवस्थापनाशिवाय तुम्हाला राजकारण करता येत नाही. व्यवस्थापन तुम्हाला कुठलं जमलं पाहिजे, मग त्यामध्ये वेगवेगळी व्यवस्था, एकूण 26 प्रकारचे व्यवस्थापन तुम्हाला शिकवतो त्यामध्ये. जसं की तुमचं कॉन्स्टिट्युएन्सी मॅनेजमेंट आहे, म्हणजे मतदारसंघाचं नियोजन आहे. यानंतर येतं तुमचं इमोशन मॅनेजमेंट, तुम्हाला भावनिक नियंत्रण करता आलं पाहिजे. तुमचं इव्हेंट मॅनेजमेंट, तुम्हाला जे काही तुम्ही इव्हेंट घेता त्याचं मॅनेजमेंट, सोशल मीडिया मॅनेजमेंट आलं पाहिजे. तुम्हाला प्रिंट मीडिया मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. वेगवेगळे मॅनेजमेंट आहेत त्यामध्ये आणि हे सर्व मॅनेजमेंट तुम्हाला स्वतःला जमले पाहिजे. जसं की 6वी पायरी होती ती म्हणजे मॅनेजमेंटची. आणि यानंतर 7वी पायरी असते ती म्हणजे हॅमरिंग. जसं की वर्षामध्ये 365 दिवसांमध्ये 52 आठवडे येतात आणि 52 आठवड्यांमध्ये कायम आपल्या मतदारसंघावरती आपलाच प्रभाव असला पाहिजे. आणि व्हरायटी ज्या आहेत मतदारांच्या, त्यामध्ये युवक, युवती, प्रौढ, महिला,
वृद्ध अशा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत मतदारांच्या, आणि त्यानुसार आपण प्रत्येकाला उपकृत करण्याच्या अनुषंगानं कुठले इव्हेंट घ्यावेत, त्यांच्यासमोर आपण कशा पद्धतीने आपली इमेज कशी बिल्ड करायची, आपला प्रतिस्पर्धी आहे त्याची इमेज कशी ब्रेक करत जायचं आणि त्याला भेदून आपली इमेज कशी पुढे तयार करायची, या सर्व गोष्टी म्हणजे हॅमरिंग मध्ये अशा 7 पायऱ्या राजकारणाच्या आम्ही त्यामध्ये शिकवतो आणि त्या 7 पायऱ्या आम्ही त्यामध्ये निर्माण केलेल्या आहेत. आता हा कुणी करावा हा कोर्स? मी म्हणेल आमच्याकडे मुळात आमचं कामच असं आहे की जो कोणी आमच्याकडे येतो त्याला असं वाटतं की लपून छपून येतो, त्याला असं वाटतं की मी येतोय तुमच्याकडे पण कळू नये कोणाला की मी आलो. काही लोक तर घरी सांगून पण येत नाहीत की मी अशा वर्कशॉपसाठी जातो, कारण की राजकारणाचा वर्कशॉप मी कुठेतरी राजकारणाचं वर्कशॉप मध्ये जाऊन मी राजकारण करतोय हेच लोकांना कुठेतरी ऑकवर्ड फील करतं, पचतच नाही. म्हणजे त्यांना स्वतःलाच ते कुठेतरी नकोसं वाटतं म्हणून ते आमचं नाव कोणाला सांगू नका असं म्हणतात. पण हा वर्कशॉप आमच्याकडे येणारे आमदारही असतात, माझे मंत्री पण होते, माझे आमदारही होते आणि नवीन नवीन येत राहतात. पण एक आहे, हा राजकारणात काम करणाऱ्या, राजकारणामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या, राजकारणाशी निगडीत असणाऱ्या प्रत्येकानं हा वर्कशॉप करणं गरजेचं आहे. कारण माणूस येईपर्यंत म्हणतो, जेव्हा आमच्याकडे जवळपास 8,500 विद्यार्थी आमच्याकडे घडून गेले, येईपर्यंत त्यांना खूप फॉलोअप घ्यावा लागतो, या असं आहे तसं आहे, तो पण वेगवेगळ्या अँगलने आमची चौकशी करतो सर्व येतो. पण आल्यानंतर तो पहिल्या 1-2-3 तासानंतर त्याचं म्हणणं असतं, सर हे मी करायला खूप उशीर केला. आणि जाताना तर काही काही जण असे त्यांचे एक फीडबॅक असतात की हा जर का वर्कशॉप आम्ही 5 वर्ष आधी केला असता तर आम्ही आज आमची राजकीय वाटचाली खूप उज्ज्वल राहिली असती. म्हणून हा वर्कशॉप राजकारणाशी निगडीत असणाऱ्या कार्यकर्ता ते नेता ह्या प्रत्येकानं करावा. क्या बात आहे सर. म्हणजे तुम्ही आता 7 पायऱ्या सांगितल्या, तुम्ही असं सांगितलं की जवळजवळ सगळे सेक्टर मधलं सगळ्या गोष्टी कव्हर झालेल्या आहेत. म्हणजे राजकारणच नाही, एक परिपूर्ण माणूस म्हणून पण घडतो तिथं या कोर्सद्वारे आणि या ट्रेनिंगद्वारे. सर, राजकारणामध्ये एखाद्या व्यक्तीने प्रवेश केला तर ऍज अ लीडर म्हणून त्यांनी त्याची प्रतिमा कशी निर्माण करावी? राजकारणात कार्य करत असताना बाकी इतर क्षेत्रातली लिडरशिप टोटली वेगळी आहे. कुठली गोष्ट असू द्या, सॉफ्ट स्किल असू द्या, पर्सनल डेव्हलपमेंट असू द्या किंवा काही असू द्या, राजकारणातलं सर्वच काही वेगळं आहे. मग लीडर हा राजकारणातला लीडर कसा असावा? तर राजकारणातली लिडरशिप म्हणजे एक लीडर म्हणून आपण पाहूया, एल फॉर लव्ह. म्हणजे मतदारसंघातला तुम्हाला लिडरशिप जर का करायची असेल तर मतदारसंघातील रस्त्यावर, दगडावर, मातीवर, पानावर, फुलावर, प्राण्यावर, तिथल्या मतदारसंघातल्या प्रत्येक गोष्टीवर, तिथल्या दुश्मनावर देखील तुमचं प्रेम असतं. अरे क्या बात. जर तुमच्या आपल्याला माहिती आहे की तो आपल्या गटातला नाहीये, तर त्याने मला मतदान केलं नाही किंवा तो माझ्या विरुद्ध बाजूचा आहे, पण तो माझ्या भावाचा वयाचा आहे, तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या भावा इतकाच रिस्पेक्ट दिला पाहिजे. कारण की लव्ह ही एक कनेक्टिव्हिटी आहे. हे जेव्हा ही कनेक्टिव्हिटी असते ना तेव्हा माणसाच्या हालचाली बदलतात, नजर बदलते, आवाजाचा टोन बदलतो आणि लिडरशिप ही अशीच विकसित होत असते. प्रेमाने जग जिंकता येतं असं उगीच म्हणत नाही. म्हणून जेव्हा तुम्हाला राजकारणात लिडरशिप करायची आहे तर तुम्हाला एल फॉर लव्ह, ई फॉर लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी, लोकांच्या समस्या, अडचणी, गरजा, समस्या सोडवण्यासाठी तुम्ही एन्थुझियास्टिक असलं पाहिजे, उत्साही असलं पाहिजे, उतावळं असलं पाहिजे. नाहीतर मी नाही तो करेल, त्याचं काम तो करेल, त्याचं पाहून घेईल असं नाही. तुम्हाला लिडरशिप करायची आहे तर तुमचं काम हे आहे, कर्तव्य हे आहे की तुमच्या मतदारसंघातल्या नागरिकाची समस्या सोडवणं आणि त्यासाठी दुसरा कोणी येण्याआधी तुम्ही त्यामध्ये उत्साही असलं पाहिजे, एन्थुझियास्टिक असलं पाहिजे. यानंतर लोक तुमच्याकडे प्रश्न घेऊन येतात आणि त्यातनं तुमचं नेतृत्व फुलत असतं. आणि जर तुम्ही तिथं अवेलेबल नसाल तर लोक जो कोणी अवेलेबल असेल त्याच्याकडे जातात आणि त्याचं नेतृत्व फुलतं. आणि म्हणून राजकारणात कार्य करत असताना ए फॉर अवेलेबल असणं खूप गरजेचं आहे. आणि जरी तुम्हाला अवेलेबल राहता येत नसेल तर तुम्हाला तिथं असं काहीतरी एक नियोजन करून ठेवावं लागेल, टीम ठेवावी लागेल की येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवला जाईल, त्याच्या समस्येचं निराकरण त्या ठिकाणी होईल. म्हणून एल फॉर लव्ह, ई फॉर एन्थुझियाझम, ए फॉर अवेलेबल. नंतर डी म्हणजे आपल्या इकडच्या लोकांना आपलं एक मानसिकता अशी आहे, यांना अग्रेशन आवडतं, यांना हिरो आवडतो तो असं फायटिंग करणारा एक राजेश खन्नाचा काळ होता सुपरस्टार, त्यानंतर अमिताभ बच्चन आले आणि त्यांनी एकदम दिवार नंतर हे सगळं बदललं. आणि आजही लोकांची मानसिकता असते की म्हणजे अग्रेसिव्ह लीडरवरती लोक प्रेम करतात. म्हणजे लोकांची समस्या सोडवण्यासाठी लीडरनी करूया, प्रयत्न करून पाहूया असं म्हणून नाही चालत. अरे करू आपण, करणार त्या लोकांच्या
प्रश्नांसाठी समस्यांसाठी भिडणारा लढणारा हा लीडर लोकांना आवडत असतो. म्हणजे जनतेची कामं करण्यासाठी डायनामिक असला पाहिजे. देन ई फॉर एनर्जेटिक. कारण लोक हे पाहत नाहीत की तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रकृतीच्या अडचणी काय आहेत, तुम्ही रात्री किती उशिरा आलात, तुम्हाला काय त्रास होतोय वगैरे, या गोष्टींची लोकांना देणे. लोक हे पाहतात की आमच्यासाठी हा आला का आणि तो एनर्जेटिक आहे का. जर तुम्ही लीडर आहात ना तर तुम्ही एनर्जेटिक राहिलंच पाहिजे. मग तुम्ही झोपलात उशिरा किंवा जेवला नाही किंवा काही गेले, लोकांसमोर जेव्हा जाल तुम्ही तेव्हा एनर्जेटिक असलं पाहिजे. कारण की तुम्ही एक लीडर म्हणून लोक तुम्हाला त्या अँगलनी पाहतात. एनर्जेटिक असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतरचा भाग शेवटी आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगल्या गोष्टी आहेत त्या तर होत आहेत, त्याचं बाकी श्रेय कुणाचं होईल ते सोडून द्या. पण माझ्या मतदारसंघामध्ये चुकीचं जर का काही होत असेल त्या प्रत्येक गोष्टीचं दायित्व स्वतःवरती घेणारा रिस्पॉन्सिबल. म्हणजे प्रत्येक गोष्टीला स्वतःला जबाबदार समजणार. चांगलं होतं पण वाईट जर का घडलं ते घडलंच कसं, माझ्या मतदारसंघामध्ये मी घडू देणार नाही. म्हणून चुकीचं घडून न देणारा रिस्पॉन्स जरी झालं तर त्यासाठी रिस्पॉन्सिबल नाही. जर आपण म्हटलं ना जा ना आता त्याला मतदान कर, म्हणजे आपण पाहतोय की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवरती लोटून देतो काहीतरी वगैरे, असं नाही. असं घडतंच कसं. म्हणून चुकीचं काम होऊ देणार नाही, चुकीचं काम करणार नाही. होत असेल तर त्या ठिकाणी मी तिथे उभा राहील, ते होऊ देणार नाही. म्हणून रिअली रिस्पॉन्सिबल. एल फॉर लव्ह, ई फॉर एन्थुझियाझम, ए फॉर अवेलेबिलिटी, देन डी फॉर डायनामिक, ई फॉर एनर्जेटिक, आर फॉर रिस्पॉन्सिबल. असा लीडर हा राजकारणामध्ये लोकांना अपेक्षित असतो. आणि सर, राजकारणामध्ये जर सक्रिय व्हायचं असेल तर मतदारसंघाचा अभ्यास कशा पद्धतीने करावा? मतदारसंघाचा अभ्यास नाही, सूक्ष्म अभ्यास कशा पद्धतीने करावा असं विचारा. कारण की आता नुसता अभ्यास म्हणजे वरवरचा अभ्यास करून चालणार नाही. तुम्हाला मतदारसंघाचा अभ्यास करायचा म्हटल्यानंतर इथला सर्वात पहिला हे लक्षात घ्या की आपला सिलेबस जो आहे अभ्यासाचा तो म्हणजे आपला मतदारसंघ, आणि आपल्या सिलेबसचं पुस्तक म्हणजे आपली मतदार यादी. आणि मतदार यादीमध्ये वोटर्स असतात ते काय फक्त मतदार असं नाहीये, त्यामध्ये वृद्ध आहेत, प्रौढ आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत, युवक आहेत, युवती आहेत, आणि याच्यामध्ये परत आणखी त्यांच्या प्रोफेशननुसार त्यांच्या वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. तर यानुसार आपल्याला अभ्यास करावा लागेल की कुणाचे काय प्रश्न आहेत, कोणता घटक आहे मतदाराचा, त्याचे प्रश्न काय आहेत. आणि यानंतरचा भाग येतो तुमचा की मतदारसंघाचा अभ्यास करत असताना आज प्रत्येक जण आपण ऐकतो की मी आता येणारी जिल्हा परिषद निवडणूक लढवणार, कोणी म्हणतात मी आता काय ना वॉर्ड मध्ये निवडणूक. अरे बाबा सगळं खरं, तू निवडणूक लढवणार, पण तुम्हाला हे माहिती आहे का की तुमच्या मतदारसंघामध्ये कोणत्या जातीचं प्राबल्य आहे, किती जाती आहेत, किती पोट जातीचं किती मतदान आहे, म्हणजे नुसती जात आणि त्यानंतर परत पोट जात, मग कोणत्या जातीचे किती लोक आहेत याचा पूर्ण समाजनिहाय अभ्यास असला पाहिजे. तुम्हाला त्या प्रत्येक जातीचा लोककला प्रकार म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये, तर हा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. आता हे झालं अभ्यास करणं. आता इथे बांधणी म्हणजे मतदारसंघामध्ये जेव्हा तुम्हाला संपूर्ण मतदार यादीचा अभ्यास होतो त्यावेळेला लक्षात येतं की कोणत्या समाजाचे किती मतदार आहेत, त्यानुसार मग समाजगट मोर्गे कोणते, मग त्यांच्या समाजातले प्रश्न काय आहेत, उत्पन्नाचे साधनं काय, प्रश्न काय, समस्या काय, भौतिक प्रश्न काय, नैसर्गिक प्रश्न काय, आणि त्या अनुषंगानं त्या भागामध्ये आपले कार्यकर्ते तिथे निर्माण करणं. मग हे असतं टीम बिल्डिंग. आणि जर आधीच कोणीतरी बांधणी करून ठेवली असेल, टीम बिल्ड तयार केली असेल, तर तुम्हाला स्वतःला एक वेगळी टीम त्या ठिकाणी बिल्ड करावी लागते. ही झाली बांधणी. मग यानंतर येतं तुमचं व्यवस्थापन. व्यवस्थापन हे करायचं तर इलेक्शनच्याच अनुषंगाने करायचं, निवडणुकीच्या दृष्टीनेच करायचं. रिझर्वेशन हा भाग नंतर आरक्षण तुमच्या बाजूने पडेल अथवा जे होईल ते बरोबर, पण तुम्ही तिथं जर का तुमची बांधणी असेल आणि व्यवस्थापन असेल तर तुम्हाला विचारात घेतल्याशिवाय तिथं राजकीय नेतृत्व पुढचं येऊ शकत नाही. आणि म्हणून राजकारणामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तीनं पहिल्यांदा तुमच्या मतदारसंघाचा पूर्ण अभ्यास, सूक्ष्म अभ्यास, त्यानंतर त्याची बांधणी आणि मग त्याचं व्यवस्थापन हे ठेवावं लागतं. व्यवस्थापनामध्ये बरेच व्यवस्थापन त्यामध्ये करावं लागतं तुमच्या संपूर्ण मतदारसंघामध्ये. बऱ्याचदा राजकारणामध्ये असं होतं की युवक असे असतात किंवा नेते असे की त्यांच्याकडे सर्व गुण होती, म्हणजे व्यक्तिमत्वही त्याला साजेसं होतं, बाकी सर्व त्याला लागणारं बॅकग्राऊंड हे देखील साजेसं होतं, तरी पण ते एका विशिष्ट काळानंतर थांबलेत बरोबर, ते फार पुढे जाऊ शकले नाही. कारण एकच, गॉडफादर नाही आहे. राजकारणामध्ये गॉडफादर शिवाय तुमची वाटचाल पूर्ण होऊ शकत नाही. ओके, टप्प्यापर्यंत तुम्ही स्वतःच्या प्रयत्नांनी पोहोचू शकता, पण तिथून पुढे तुम्हाला संधी देण्यासाठी, पिकअप करण्यासाठी एक गॉडफादर हवा असतो. आणि जर गॉडफादर नसेल तर तुमची राजकीय वाटचाल शेवटपर्यंत पूर्णत्वास जाणार नाही. आणि हे एकमेव कारण आहे की त्यांना गॉडफादर नाही.
ओके, गॉडफादर हा स्वतःला तयार करावा तर त्याची एक प्रोसेस आहे. सतत मग वारंवार त्या व्यक्तीला भेटावं लागतं, त्याला तुमचं व्यक्तिमत्व त्यांना समजलं पाहिजे, तुमचं विचार, तुमचे मूल्य, तुमचे तत्व, तुमची निष्ठा या सर्व त्यांना दिसलं पाहिजे. आणि त्यानंतर तुमची काम करण्याची पद्धत, तुम्ही किती स्किल्ड आहात, तुम्ही किती निष्णात आहात, अपडेट आहात, हे एका भेटीत काही कुठल्या गॉडफादरला समजणार कळणार नाही. तर त्याला वारंवार भेटणं, त्यांच्या ज्या राजकीय महत्वाकांक्षा आहेत त्याच्यामध्ये तुमची उपयुक्तता दाखवून देणं आणि यामध्ये कमीपणा किंवा पुढे पुढे करणं असं नसेल. तर राजकारणात आपल्याला जी संधी देणारा कोणी गॉडफादर आहे तो गॉडफादर निर्माण करण्यासाठी त्या गॉडफादरला त्यांनाही आपली लायकी काय हे दिसली पाहिजे ना. आणि म्हणून तो गॉडफादर आपल्याला निर्माण करावा लागतो, त्यासाठी वारंवार त्यांना भेटावं लागतं. आणि अनेक तरुणांचं हेच होतं. आपला अनेकांचं आजचं शेड्यूल काय, राजकारणामध्ये आहोत, एखादं आधी तर एक काळ होता की एकच अध्यक्ष असायचा, एकच उपाध्यक्ष असायचा, एकच सचिव, एकच संघटक वगैरे हे सर्व एक पद होते आणि 11 सदस्य असायचे. आता आश्चर्य वाटेल तुम्हाला, एका जिल्ह्यामध्ये 2-2 अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष तर भरपूर आहेत, सचिव भरपूर आहेत, सर्वच काही भरपूर आहे. आणि मग होतं काय की जो कोणी येतो पद मागायला म्हणजे घेण्यासाठी तो पद घेतो, लगेच त्याची कपड्यांची स्टाईल बदलते, लगेच त्याचं व्हिजिटिंग कार्ड करतात आणि वर्षातून 2 वेळेस त्यांचे बॅनर असतात. एक म्हणजे त्यांच्या नेत्यांच्यासाठी होर्डिंग लावलं जातं आणि एक म्हणजे स्वतःसाठी होर्डिंग लावलं जातं, स्वतःच्या वाढदिवसानिमित्त होर्डिंग लावलं जातं. इतकंच फक्त हे. आणि पण जी बांधणी असते, गॉडफादरचा मन जिंकणं असतं, गॉडफादरचा आपल्यावरती एक विश्वास जिंकणं असतं, हे सर्व जे आहे यासाठी मात्र अनेक युवक कमी पडतात कारण त्यांना मार्गदर्शन नसतं. त्यामुळं ही लोक मागं राहतात. ओके, म्हणजे एवढं सगळं काम करून, लोकांची लोकसेवा करून सुद्धा पण काही युवक पुढे जात नाहीत आणि तिथनं युटर्न घेतात. पण तिथपर्यंत पोहोचायचं कसं हे आपण या अभ्यासक्रमामध्ये पूर्ण केलेलं आहे. ओके, हे झालं एक कारण की गॉडफादर नसणं आणि त्यामुळे त्यांनी परत कुठेतरी थांबणं हा एक भाग आहे. पण या व्यतिरिक्त आणखीन असं आहे की जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये कोणत्याही क्षेत्र असल्यास पुढे जाण्याचा विचार करता तेव्हा नियती तुम्हाला त्याचे हुक्स लावायला सुरुवात करते. नियती अशी तुम्हाला काऊन सुलाखून आणि संघर्ष करायला लावल्याशिवाय नियती तुम्हाला मोठं बनवत नाही. आणि मग होतं असं की अनेक कार्यकर्त्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हा कुठलंही मोठं व्यक्तिमत्व कोणत्याही क्षेत्रात घ्या, त्याच्या आयुष्यामध्ये हेल्थ प्रॉब्लेम्स असतात, रिलेशन प्रॉब्लेम्स असतात, फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात, वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. मग याच्यामध्ये कार्यकर्त्यांना हेच समजत नाही की यातनं मला कशा पद्धतीने मार्ग काढायचा. कारण की तुमची राजकारणामध्ये करिअर करायला सुरुवात केल्यानंतर संघर्ष आहे, पण त्याचबरोबर नियतीने त्यांचे हुक्स मारायला सुरुवात केली. म्हणजे काही जणांना हेल्थ प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे त्याचे हेल्थ प्रॉब्लेम असतील, घरातला कुठला तरी एखादा पेशंट असतो त्याच्यामुळे त्याचं माइंड थोडं डिस्टर्ब होतं. यानंतर तुमचं असतं कुठेतरी तुम्हाला एनर्जेटिक वाटत नाही, त्यामुळे तुमच्या बॉडीमधले जरी पॅरामीटर्स काही हॉर्मोनल पॅरामीटर्स चेंज झाले असतील तरी पण तुम्हाला उत्साह वाटत नाही. मग ते आपण क्रियाशील राहत नाही, काम करत नाही, मग आपण पाठी टाकायला सुरुवात करतो. यानंतर तुमचं अनेक कारणांपैकी रिलेशन प्रॉब्लेम्स असतात घरामधले, त्याचा परिणाम, त्याचं विचार नको ते आपल्या मनामध्ये येऊन जातात. त्यानंतर तुमच्या काही चुकीच्या लोकांशी भावनिक गुंता झालेला असतो, एक्सटर्नल मॅरिटल अफेअर्स म्हणा किंवा आपण पाहतोय आजकाल की तर अशा काहीतरी गोष्टींमध्ये ही लोक अडकलेली. मग त्यामुळे पाहिजे ते क्रिएटिव्ह थॉट्स म्हणजे मेंटल पीस मिळत नाही त्यांना. नाही, क्रिएटिव्ह थॉट्स जे आहेत त्या होत नाहीत. ओके, जसं की समजा एखादं जर का कुणी मॅरिटल अफेअर, एक्सटर्नल मॅरिटल अफेअर्स मध्ये जर का कोणताही इन्व्हॉल्व असेल तर क्रिएटिव्ह थॉट्स होतच नाही मनामध्ये. किंवा काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील तर त्यामधनं काही होत नाही, की घरातले प्रॉब्लेम्स असतील त्यातनं काही होत नाही. सोशल ऍक्सिडेंट्स असतात, जितका मोठा व्यक्ती असतो त्याच्या आयुष्यामध्ये नियतीने सोशल ऍक्सिडेंट्स दिलेले असतात, तर सोशल ऍक्सिडेंट्स तर त्याचा मोठा परिणाम झालेला असतो, तो डिप्रेस झालेला असतो. आणि ह्या सर्व काही त्याची तत्व नसतात, जगण्याची मूल्य नसतात. आणि या सर्व गोष्टी नसल्यामुळे जरी त्या तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रश्न आले, नियतीने तसे प्रश्न उभा केले, तरी पण त्यातनं कसं पुढे जायचं, परिस्थितीवरती मात कशी द्यायची याचं योग्य ते त्याला तंत्र माहीत नसल्यामुळे मग तो व्यक्ती काही काळानंतर खचतो, तिथून वापस येतो. आणि हेच महत्वाचं असतं की आयुष्यामध्ये जी लोक, संघर्ष म्हणजे काय, संघर्ष म्हणजे या सर्व गोष्टींशी सोबत घेऊन पुढे जाणं आणि आपापली वाटचाल पुढे करत राहणं म्हणजे संघर्ष. आणि हेच इथं तुम्हाला बनवलं जातं की नेमकं तुम्हाला करायचंय काय. योग्य मार्गदर्शन जेव्हा तुम्हाला मिळतं तेव्हा तुम्ही निश्चितपणे पुढे वाटचाल करू शकता. सर, ऑर्चिड ट्रेनिंगचा आपला पुढचा जो प्रवास आहे तो आपण कशा पद्धतीने ठरवलेला आहे? एक लक्षात घ्या की आधी आम्ही असं काही एवढंच वाटत होतं, एक पवित्र आणि आमची पारदर्शक भावना ही होती की राजकारणातल्या व्यक्तींना योग्य ते मार्गदर्शन मिळणं खूप गरजेचं आहे. जसं मी आता सांगितल्याप्रमाणे अनेक लोक इकडे भरकटलेली आहेत, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अडकलेली आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये सर्व काही असूनही ते पाहिजे तिथपर्यंत प्रवास करू शकत. आणि म्हणून आता
वाटलं नव्हतं आम्हाला पण की याचा सक्सेस इतका मिळेल म्हणून. कारण की संपूर्ण महाराष्ट्रात त्यानंतर आम्ही मुंबई आणि दिल्लीमध्ये अशा पद्धतीची ट्रेनिंग काही दिल्लीमध्ये चालतात. तर दिल्लीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील लोकांनी जाऊन ट्रेनिंग केलं आणि त्यांनी नंतर एक आमचं ट्रेनिंग केलं आणि आमची खास भेट घेऊन त्यांनी आम्हाला सांगितलं की सर तुम्ही जे शिकवता ना ते जबरदस्त आहे. आणि आम्ही दिल्लीमध्ये गेलो पण आमच्या नुसता पैसाही गेला, आम्हाला खूप तिथं फिजिकली जाण्याचा त्रास झाला, पण जे खरं मार्गदर्शन ते तुमच्याकडनं आहे. आणि म्हणून मग आम्ही तुम्ही दिल्लीमध्ये पण सुरू करा. मग त्यांनी दिल्लीतल्या त्याच्या एका तिकडच्या नोएडाच्या क्लासमेटला इकडे बोलवून घेतलं आणि मग त्यांनी आमची सर्व व्यवस्था दिल्लीमध्ये केली आणि दिल्लीमध्ये देखील हे वर्कशॉप सुरू केले. आणि आज रोजी आमचं ऑर्किड हे आम्हाला वाटत नव्हतं पण दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलेलो. तर भविष्याची आमची वाटचाल ही आहे की आम्ही फक्त राजकारणामध्ये जी लोक काम करतात त्यांना योग्य ते पवित्र पारदर्शक मार्गदर्शन देणं हा आमचा संकल्प व्हावा. दिल्लीचे ही तख्त राखतो. दिल्लीला आजपर्यंत अनेक जण गेले. म्हणजे मी म्हणेल की आपल्या महाराष्ट्रातनं 3 व्यक्तिमत्व जे की पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकत होते तिथपर्यंत गेले पण काही दुर्दैव तिथे जाऊ शकले नाही. परत त्यांना वापस आला. नंबर 1 ला यशवंतरावजी चव्हाण साहेब, नंबर 2 शरदचंद्रजी पवार आणि नंबर 3 प्रमोदजी महाजन. युवकांना योग्य दिशा देण्यासाठी आणि योग्य मार्गावरती कसं जायचं यासाठी मात्र आम्ही आहोत. जीवनामध्ये एक लक्षात घ्या की कोणतेही क्षेत्र असू द्या कायम परिस्थिती आपल्यावरती स्वार असते. ती परिस्थिती आपल्याला त्याचं दडपण असतं, ती परिस्थिती पुढे जाऊ देत नाही, ती आपल्या मार्गामध्ये अडचणी उभा करते वगैरे वगैरे. पण जर आपण ठरवलं तर परिस्थितीवरती आपण स्वार होऊ शकतो. आणि आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला हेच करावं लागतं, परिस्थितीवरती आपण स्वार व्हावं लागतं. नाहीतर परिस्थिती तर आपल्यावरती स्वार आहेच. आणि अनेक जणांच्या बाबतीमध्ये हेच होतं की परिस्थिती आपल्यावरती स्वार असते पण पुढे कसं जायचं हे त्यांना माहित नसल्यामुळं, तो माइंडसेट नसल्यामुळं मग ही लोक त्या धारणेपोटी ते फक्त परिस्थिती कायम त्यांच्या स्वार राहते, ही लोक मागेच राहतात. पुढे आपण काही सेमिनार अरेंज करणार आहोत तर त्याबद्दल थोडक्यात माहिती सर. हो, ऑर्किडच्या वतीनं आम्ही जसं की दर महिन्याला राजकारणात यशस्वी होण्यासाठी राजकीय नेतृत्व कौशल्य आणि संकल्प निवडणूक विजयाचा या टायटल खाली आम्ही 2 दिवसांचं रेसिडेन्शियल वर्कशॉप घेतो. कारण की इथे येणारी लोक ही एका वेगळ्या तोलामोलाची लोक असतात. त्यामुळे ऑब्व्हियसली आम्हाला हे 4 स्टार हॉटेलमध्ये हा वर्कशॉप घ्यावा लागतो. आणि ऑर्किडचे सर्व वर्कशॉप हे आमचे 5 स्टार 4 स्टार हॉटेलमध्ये होतात. तर हा वर्कशॉप 4 स्टार हॉटेलमध्ये होतो. आम्ही त्यांना राहणं, खाणं, ट्रेनिंग मटेरियल हे सर्व काही आज समजा जर का तो सकाळी 9 वाजता आमच्याकडे आला तर तिथून ब्रेकफास्ट, लंच, डिनर, 2 वेळचा हाय टी आणि या दरम्यान आयुष्यामध्ये मी अगदी यांनी सांगेल की प्रत्येक विद्यार्थी म्हणतो सर सकाळी 10 ते रात्री 9 म्हणजे इतक्या वेळ माझ्या मी शालेय जीवनातही कधी बसलो नाही आणि महाविद्यालयीन जीवनातही कधी बसलो नाही. असा त्याचा पहिला दिवस असतो. आणि तो म्हणतो की सकाळपासून आम्हाला वेळ कसा गेला कळालंच नाही होतं आणि खूप एका वेगळ्या पद्धतीने त्याला वेगळी एनर्जी आलेली आहे की मला खरं ज्ञान मिळालं. आणि परत दुसऱ्या दिवशी देखील त्याचं तिथला मुक्काम, दुसऱ्या दिवशीचं ब्रेकफास्ट, लंच आणि संध्याकाळचा हाय टी असं 2 दिवसांचं पॉलिटिकल लिडरशिप स्किल्स हे ट्रेनिंग आम्ही आणलेलं आहे. आणि हे ट्रेनिंग गेल्या 4 वर्षांपासून आमचं कंटिन्युअस चालू आहे. आजपर्यंत याच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडलेले. सर आपली पुढची जी ऑर्चिडची ट्रेनिंग आपण ठेवणार आहोत ती कधी असणार आहे, कशा पद्धतीने असेल? आणि ती प्रत्येक महिन्यामध्ये ट्रेनिंग होतं. प्रत्येक महिन्यामध्ये राजकीय नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण. तर हे इथं होतात, मुंबईत होतात वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी आमचे ट्रेनिंग होतात. सर राजकारणामध्ये काही नवीन युवकांना जॉईन करायचं असेल किंवा त्यांना काही मार्गदर्शन हवं असेल तर त्यांनी कुठे कॉन्टॅक्ट करावा? आमच्या ऑर्किड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा आमचा हा नंबर आहे जो की तुम्हाला स्क्रीनवरती आता दिसतोय. ओके. आणि हा नंबर, या नंबरवरती तुम्ही केव्हाही कॉल करा तर तिथं तुम्हाला आमच्याकडे योग्य तो प्रतिसाद दिला जाईल आणि तुम्हाला संपूर्ण माहिती देखील त्यावरती मिळेल. आणि प्रत्येक महिन्यामध्ये हे ट्रेनिंग असतात आमचे. जर मुंबईमध्ये असाल मुंबईमध्ये, पुण्यात असाल तर पुण्यामध्ये आणि दिल्लीमध्ये अशी 3 ठिकाणी आमची ट्रेनिंग चालते. ओके. याला काही अशी वयोमर्यादा काहीच नाहीये? वयोमर्यादा नक्की आहे. कारण की वय वर्ष 20च्या आतमधली लोक याला कोणीही यायचं म्हटलं तरी पण आम्ही घेत नाही. ओके. आम्हाला वय वर्ष 20च्या पुढचीच मुलं असतात. शक्यतो आम्ही 25चा क्रायटेरिया ठेवला होता पण बऱ्याचशा पॉलिटिकल लीडर लोकांनी स्वतः आधी क्लास केला आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच्या मुलांना याच्यामध्ये आणायचं म्हणून त्यांनी आम्ही म्हणायचो की नाही 25च्या आधीच्या मुलांना घेत नाही. पण ते माहित नाही सर एवढ्या वेळेस घ्या. आम्ही तो क्रायटेरिया थोडासा बदलला आणि 20 पर्यंत वय वर्ष कम्प्लीट असतं. कारण की 20च्या पुढे थोडंफार मुलांना बाहेरचं जाणीवा, बाहेरच्या वातावरणातल्या जाणीवा, संवेदना हे समजायला लागतात. ती मॅच्युरिटी असते आणि म्हणून 20 वर्ष पुढच्या व्यक्तींसाठी ते
70 वर्ष कुणालाही हा वर्कशॉप करता येईल ओके, असं आहे. नाईस नाईस. सर तुमच्याशी बोलून आज खरंच खूप छान वाटलं. राजकारणाचा एक नवीन पैलू सुद्धा असतो आणि तो तो अशा पद्धतीने उलगडणार हे आम्हालाही माहिती नव्हतं. खूप छान वाटलं सर तुमच्याशी बोलून आणि सरांशी नवीन नवीन विषयांवर बोलण्यासाठी आपण नवीन सिरीजच काढतोय. सो आपल्याला सर प्रत्येक सेशनमध्ये वेगवेगळ्या गोष्टींचं वेगवेगळ्या प्रकरणांचं मार्गदर्शन करणार आहेत. सो आपण पुढे भेटत राहू आणि सरांना खरंच खूप खूप धन्यवाद. सर आपण इथे आलात आणि सगळ्या युवकांना एवढं मार्गदर्शन केलं. आपलं मार्गदर्शन असंच पुढे चालत राहू. सो थँक्यू सो मच सर. ऑर्किड राजकीय नेतृत्व कौशल्याच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही मुंबईपासून ते गडचिरोली आणि नंदुरबारपासून ते खाली सिंधुदुर्ग पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास आमचे 8,500 विद्यार्थी आहेत. असा कुठलाही तालुका नाही की ज्यामध्ये आमचा विद्यार्थी नाहीये. आणि म्हणून राजकारणामध्ये कार्य करणारा प्रत्येक कार्यकर्ता असो अथवा नेता, प्रत्येकानं हे ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. प्रत्येक महिन्यामध्ये मुंबई, दिल्ली, पुणे, नागपूर अशा विविध ठिकाणी आमचे ट्रेनिंग होतात. जर तुम्हाला इच्छुक असाल आपण नक्की आम्हाला संपर्क साधा आणि या ट्रेनिंगमध्ये आपण सहभागी व्हावं. धन्यवाद.